नमस्कार. फायनली आमचं सगळं पुणे दर्शन झालं. पुण्यात आले होते मी काही दिवसासाठी आणि खूप छान वेळ गेला इकडे. गणपतीचे दर्शन केले. आता फायनली एअरपोर्टच्या दिशेने आम्ही चाललोय. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे की तुम्हाला माहितीये माझा हा टॅटू आहे. काल माझ्या हस्बंडनी पण बनवून घेतला. मी पण 2 टॅटू बनवले. तर टॅटू बद्दल थोडस आपण बोलायला व्हिडिओ बनवत आहोत. कारण जसं तुम्हाला माहितीये की टॅटू एक अशी गोष्ट ना जी आयुष्यभर तुमच्या सोबत राहते मरेपर्यंत. आणि हे खूप विचारपूर्वक बनवायला पाहिजे असं मला वाटतं. जसं की हा टॅटू आहे, ह्याच्याबद्दल थोडासा व्हिडिओ मी बनवलाय. आपण ज्या गोष्टी आपण कंटिन्यू बघतो ना डोळ्याने, त्या गोष्टींचा इफेक्ट कुठे ना कुठे आपल्यावरती होतो. आपली पर्सनॅलिटी कुठे ना कुठे तशी बनत जाते. तर हे जे माझा टॅटू आहे हा मेल लायन आणि फिमेल लायन आहे. ओके, म्हणजे एक स्ट्रॉंग एनर्जी दाखवते, एक करेज दाखवतं है ना, एक कॉन्फिडन्स दाखवतं, त्याबरोबर सॉफ्टनेस पण दाखवतं. ठीक आहे, तर हा याचा अर्थ आहे. ओके, फिमेल साईड तुम्ही बघू शकता थोडस असं फुलं वगैरे आहेत. आणि मेल साईड तुम्ही बघू शकता की तिथे थोडस असं रफ आहे. ओके, कारण रफ अँड टफ पण राहायला लागतं इकडे. आपल्या सगळ्यांमध्ये मेल आणि फिमेल एनर्जी आहे, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आणि काल जो टॅटू बनवलेला तो हा आहे. तुम्हाला कृष्ण सदा सहायते, म्हणजे कृष्ण नेहमी सहाय्य करत असतो. हे आम्ही दोघांनी बनवलंय. मी फोटो लावतेच इकडे, तुम्हाला दाखवते. आणि आमच्या दोघांचं इनिशियल बनवलंय छोटस. हस्बंडनी पण एक टॅटू बनवून घेतला, त्याचा पण खूप मिनिंग आहे. मला अशा अर्थपूर्ण गोष्टी टॅटू करायला खूप आवडतात. ओके, आता बरीच लोक सहमत असतील, बरेच लोक सहमत नसतील, पण ते प्रत्येकाची आपली आपली चॉईस आहे. पण मला वाटतं आपलं शरीर जे आहे ना आपलं कॅनव्हास आहे, आणि ह्याच्यावरती अशा गोष्टी ठेवाव्या ज्या आपण सोबत घेऊन जाणार आहे आपल्या, है ना, जीव गेल्यानंतर पण, म्हणजे शेवट होईपर्यंत, जळेपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे, आपल्या सोबत आहे ना. आपले कपडे पण नसतात, पण हे असतं. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. तर माझ्या हस्बंडसाठी, म्हणजे माझं जसं सिंह रास आहे ते पण एक गोष्ट होती माझी, त्यामुळे मग हा बनवला मी. तर ह्यांची चंद्राची रास आहे. ठीक आहे, आणि चंद्र तुम्हाला माहिती आहे सॉफ्ट असतो, प्रेमळ असतो. लोक थोडं है ना फॉर ग्रांटेड घेतात किंवा किंमत देत नाही. तर ह्याला करेजची गरज. आता मी लायन तर बनवलं होतं, पण त्याच्यासाठी मी जो चूज केला टॅटू, म्हणजे मी त्यांना ऑप्शन दिलेला, ऑफकोर्स मी फोर्स नाही केला. तर ह्यांच्यासाठी जो टॅटू मी चूज केला तो आहे फिनिक्स बर्डचा. तर ह्याच्या मागे पण एक आध्यात्मिक कारण आहे की फिनिक्स बर्ड जो आहे तो, त्याला म्हणजे ना अडचणीतून बाहेर निघणं खूप इझी येतं. अजय असतो तो. ओके, त्याचं हे नाही होत, म्हणजे कुठेही पराजित होत नाही असं म्हटलं जातं. कॉन्फिडन्स कुठेतरी हे या टॅटूतून दिसतं है ना. मग भीती राहत नाही मनामध्ये, है ना. निडर बनवतो फिनिक्स बर्ड. तर असं आहे. त्याच्यामध्ये चंद्र पण आहे, म्हणजे देर इज अ सॉफ्टनेस विथ करेज, अशा टाईपचा हा टॅटू आहे. हा तुम्ही बघू शकता, खूप ब्युटिफुली बनवलेला आहे. हे जे टॅटू आर्टिस्ट आहे हे पुण्याचेच आहेत. आपण त्यांचं डिटेल तर मी टाकतेच आहे. हे कालच बनवलेलं आहे, एकदम नवीन आहे, रिसेंट. आता कॅबमध्ये व्हिडिओ बनवत आहे, पण आज पोस्ट करायचा होता आणि हा मला टॉपिक असा पण कव्हर करायचा होता, त्यामुळे मग ह्याच्यावरती आम्ही बनवतोय. प्रत्येक डेट ऑफ बर्थ प्रमाणे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय की 1 नंबर वाल्यांसाठी काय, म्हणजे ज्यांचं डेट ऑफ बर्थ 1, 10, 19, 28 असेल, त्यांचं रुलिंग नंबर 1 येतं. त्याप्रमाणे आपण बघतोय की कोणता टॅटू तुमच्यासाठी चांगला असेल. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्हाला माहिती भेटेल प्रत्येक गोष्टीबद्दल. 1 नंबर असेल तर तुम्ही सूर्य रिलेटेड काही बनवू शकता. आणि तुमच्यामध्ये बघा, तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे ते गोष्ट ऍड ऑन करा. ठीक आहे, 2 नंबर म्हणजे चंद्र आहे. ठीक आहे, चंद्रा रिलेटेड काही, पण करेज रिलेटेड मोस्टली मी म्हणत असेल 2 नंबर वाल्यांना, जर टॅटू सजेशन मला कोणी विचारलं तर. 3 नंबर वाल्यासाठी गुरु आहे. ठीक आहे, तर गुरुवाल्यांनी ना असा टॅटू बनवू शकतात ते लोक, नॉलेज, विजडम, संस्कृत मध्ये काही लिहिलेलं, अशा टाईपचे टॅटू है ना खूप चांगले असतात. एखादा मंत्र
है ना, तशा टाईपचं आहे. ते खूप चांगलं तुमच्यातलं ते ज्युपिटर तत्वाला इन्हॅन्स करते. ओके, 4 नंबर वाल्यांसाठी ना फोकस आणि हे महत्वाचं असतं. ओके, तर त्यांच्यासाठी जर टॅटू सजेशन आपण बघितलं तर एखादं सक्सेस किंवा तशा टाईपचं दिसणारं काही असेल ना, ज्याच्या थ्रू तुम्हाला सक्सेस दिसते किंवा तुम्हाला एक गोल ओरिएंट तुम्ही बनता, ते करू शकता. 5 नंबर वाल्यांना आपण असं सजेस्ट करू शकतो की त्यांना फिरणं मोकळं खूप आवडतं. तर आकाश है ना, किंवा गॅलेक्सी किंवा सूर्य चंद्र अशातले काही मुक्त है ना असेल तर तशा टाईपचं. ओके, मी इथे पिक्चर्स पण लावेल सोबत. तर अशा टाईपचे टॅटू तुम्ही 5 नंबर वाल्यांनी काढू शकता. आणि 6 नंबर वाल्यांसाठी जर बघितलं तर ब्युटी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं यांच्यासाठी. तर रोज हे लोक काढू शकतात, फूल, फ्लावर, बटरफ्लाय, ह्या सगळ्या गोष्टी 6 नंबर वाल्यांशी व्यवस्थित म्हणजे हे होतील, व्यवस्थित मॅच होतील, त्यांचं व्हीनस ऍक्टिव्हेट करतील. ओके, जर आपण 7 नंबर वाल्यांसाठी बघितलं तर 7 नंबर वाल्यांनी शक्यतो स्पिरिच्युअल टॅटूच बनवावे. ओके, जसं की हे मी 7 नंबरच आहे, तर हा टॅटू तुम्ही बघू शकता. हा मी स्वतः डिझाईन करून दिलेला. त्यांना इथे त्रिशूल आहे, इथे ओम आहे, इथे गणपती पण आहे. ओके, इथे 24 नंबर पण आहे. तर अशा टाईपचे काही वेगळे टॅटू तुम्ही, स्पिरिच्युअल टॅटू बेसिकली देवाशी रिलेटेड, ओम वगैरे जसं असतं ना तशा टाईपचं तुम्ही करू शकता. इट्स गुड फॉर यू. ओके, 8 नंबर वाल्यांसाठी अगेन आपण लक इन्हॅन्स करण्यासाठी आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे लोक पण सूर्याचं वगैरे करू शकतात. कारण आणि फास्ट गोष्टी व्हायला पाहिजे ह्यांच्या आयुष्यामध्ये ना, त्यांचं फास्ट डिसिजन व्हायला पाहिजे. कारण ह्यांचं काय होतं, कामं अडकतात. ओके, तर स्पीड दर्शवणारा एखादा टॅटू ह्यांच्यासाठी खूप चांगला असतो. पृथ्वीचं जे गोल बनवतात ना तशा टाईपचे टॅटू 8 नंबर वाल्यांसाठी खूप चांगले असतात. पृथ्वी तत्वाशी जुडलेले असतात हे लोक. ओके, झाड, ट्री है ना, अशा टाईपचं पण बनवू शकतात. आणि चक्राचं बनवू शकता 8 नंबर वाले, हे पण खूप चांगलं आहे. ते इंटरनली त्यांना स्ट्रॉंग बनवतं. ओके, तर चक्रा जे असतं, चक्राचे जे मंत्र असतात ते पण खूप चांगले आहेत 8 नंबर वाल्यांसाठी. 9 नंबर वाल्यांसाठी जर जन्मतारीख 9 तारीख आहे कोणाचीही, तर त्यांच्यासाठी जर टॅटू बघितला ना तर चंद्राचा, अगेन तुम्हाला जर रागाचा त्रास असेल, चिडचिड असेल तर मी म्हणत असते की चांदी वगैरे घाला. ठीक आहे, आणि टॅटूचं जर बोलायला गेलो आपण तर चंद्रा रिलेटेड आणि टॅटू तुम्ही छोटा चंद्र, अर्धा चंद्र अशा टाईपचं बनवू शकता. खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. लीडरशिप क्वालिटी असते यांच्यामध्ये, तर ते थोडं अजून इन्हॅन्स करण्यासाठी तुम्ही असं एखाद्या लीडरचा फोटो झाला किंवा एक है ना गोल एम्बिशन टाईपचं असतं ना तशा टाईपचे टॅटू तुम्ही बनवू शकता. किंवा तुमचं जे आयडल आहे, कारण याला सेनापतीचा नंबर म्हणतो, तर जेव्हा तुमच्या समोर ते आयडल असतील ना तर सेनापती त्याला खूप व्यवस्थित फॉलो करतो. तर तशा टाईपचा टॅटू तुम्ही बनवू शकता. मग ते देवांमध्ये असतील किंवा मग शिवजी झाले है ना, शंकर भगवान झाले किंवा दुसरं कोणी असेल तर ते तुम्ही करू शकता. अशा टाईपचे टॅटू म्हणजे मी तर तुम्हाला सजेस्ट करू शकते. पण शक्यतो 9 वाल्याने ना शांत होणार आहे, म्हणजे मोरपंख वगैरे पण तुम्ही लावू शकता, चंद्र लावू शकता, नदी लावू शकता, शांत करणार तसं. कारण ह्यांच्यामध्ये खूप जास्त एनर्जी असते, हायपर एनर्जी असते, तर ह्यांना ते बघून शांतता वाटावी अशा टाईपचं काही असावं. तर हे होता आजचा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. आय होप तुम्हाला कळला असेल, बिकॉज ट्रॅव्हल करते त्यामुळे मला तसा व्हिडिओ बनवता आला नाही प्रॉपर. पण आय होप मला जे मेसेज तुम्हाला द्यायचा होता तो पोहोचला असेल. ओके, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच.